अगं दळवी साहेब भेटले होते आपले सरपंच. त्यांना म्हणले आनंद झाला. हे म्हणले आपल्या ग्रामपंचायतीतर्फे मुक्ताचा जोरदार सत्कार करूया आपण. काय सांगता? काय विचार नको. अगं काय सांगतो, सगळ्या गावकर जो भेटेल गावकरी त्याला आनंद झालेला आहे. अगं लय कौतुक वाढलं सगळ्यांना. काय सांगू तुला. हो पण तुम्ही एकटेच आला, बाकीचे कुठे आहेत? बाकीचे म्हणजे कोण? आपला गाजा आणि यांचे या दोघांचा उत्साह काही विचारूच नको तू. अगं नुसते मुक्ता शिंदे झिंदाबाद झिंदाबाद आणि तो गाजा वाजवत वाजवत अख्खं गाव फिरतोय. अख्खं गाव दणदणून टाकलं त्याने बाबा. आता अख्खं गाव पेढे वाटल्याशिवाय सोडते नाही गाड्या. हा म्हणजे तुम्ही सगळ्या गावाचं तोंड गोड केलं. अगं सारंगरावांनी 2 किलो पेढे घेतले होते, ते कधीच संपले. मग मी परत घेतले 2 किलो आणि वाटले. अरे देवा, काय करावं माय माणसांचं. आपल्या आनंदात आनंद मानणारे ना खरंच लय कमी असतात. मुक्ते, अशी आनंद मानणारी लय लोक बाकी आहेत अजून. तुझ्या सासरच्या लोकांना आमच्या एवढाच आनंद झालाय. या बक्षिसावर त्यांचा पण तेवढाच अधिकार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटत तू आता सासरी जायला पाहिजे. आई, मुक्ताबाई, अरे यावं का? अगं बाई थांब थांब थांब. अगं गुणाचं लेकरू कसं आहे बघाय आले. या हो या ना, या बसा ना. अगं राहू दे ग, बसते. अगं मी काय पाहुणी आहे? हा माझच काय राहीये. हा तुमचं ते चंद्राई. बसा 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 बसा. बरं तुम्ही बसा, मी चहा टाकते. हा राहू दे नका आता. अगं एक कलाकार 2 मोठ्या कलाकारांना भेटायला आले असं समज. अरे तुमच्या मेहनतीमुळं, तुमच्या पाठिंब्यामुळं हा सोनियाचा दिन उजाडलाय. बरोबर बोलताय तुम्ही आजी. चला आता मग बॅग भरा, चला निघायचं. आजी, तुम्हाला माहित आहे ना माझ्यासाठी लय अवघड आहे. अगं पण सासरच्या माणसांचा जरा विचार कर की. अगं अंबिकानं तुझ्या सह्या घेतल्या आणि तुला कसं फसवलं ते समद मला वैजंतीनं सांगितलं. तुझ्याबद्दल असलेला मनात जो गैरसमज होता तो बी समजा गेला. तू वाड्यावर यावं, तुझं हे मिळालेलं बक्षीस देवीच्या पायाशी ठेवावं ही रावसाहेबाची बी लई इच्छा होती. तो असता तिथं तर तू एकली अशी इथं राहिली असतीस का? इच्छा होती म्हणजे आता नाहीये का? आणि रेणुका त्यांच्या घरच्यांचं काय? मला दादांशी बोलायचं. मुक्ता, तू दादांशी बोलू शकत नाहीस. म्हणजे अगं दादा घरी नाहीयेत. ऍक्च्युली त्यांचा मेसेज येतोय आणि फोन पण आलाय त्यांचा. पण ते कुठे आहेत आणि घरी कधी येतील हे माहित नाही. रेणुका फोन उचल. अरे यार ही का मला फोन करते? कोण आहे? आर्या. आर्या? रेणुका तू तू फोन उचल प्लीज. ओके. मला फोन करायची हिम्मत कशी झाली का तुझी? रेणुका ऐकून घे. हे बघ, जर तू चुगल्या आणि लावालावी करणार असशील ना तर आत्ताच फोन ठेव. माझं डोकं नको फिरवता आणि मला परत फोन करायचा नाही. ए रेणुका एक ऐकून तर घे माझं.
हे बघ, तू जर फोन ठेवलास ना तर महत्वाची बातमी मिस करशील. आणि हॅलो, मलाही तुझ्याशी गप्पा मारायला, हाय हॅलो करायला अजिबात इंटरेस्ट नाही. ओके, फालतूपणा सोड आणि मुद्द्याचं बोला. ती मुक्ता आहे ना, जिने तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला, त्यांचं जगणं मुश्किल केलं, ती आता कुठल्या तरी एका स्पर्धेत ना जिंकली आहे. आणि ती आजी आहे ना, ती तिला स्वतः आणायला गेलीये तिकडे. आणि तुला माहितीये, इकडे तिच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अशा पायघड्या घातल्या जात आहे तिकडे. काय रेणुका, दादा घरात नाहीयेत ना, म्हणून ही आजी त्यांचा फायदा उचलतीये. दादा घरात असते तर हे होऊ दिलं असतं का त्यांनी? मुक्ताने ना विरोधकच संपवलेत. तुझ्या दादांचं रक्त आहे, आता ते उसळून द्यायचंय की आजीसारखं आईसारखं शांत ठेवायचे ते तू ठरव. काय झालं? काय म्हणाली आर्या? मुक्ता वहिनी स्पर्धा जिंकली म्हणून आजी तिला वाड्यावर परत घेऊन येते. जिने प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला, दादांना वकिलाकडून नोटीस पाठवली, तिला ही लोक घरी कसं काय घेऊन येऊ शकतात? आणि आजी हा मूर्खपणा कसा करू शकते? अगं हे बघ, ठीक आहे ना रेणुका, ती एवढी मोठी स्पर्धा जिंकली आहे, त्यामुळे तिला घरी बोलवलं असेल थोडा वेळ. स्पर्धा जिंकली म्हणून तिने केलेले अपराध माफ करायचे? म्हणजे तिने केलेला नालायकपणा आपण विसरून जायचा? मला माहितीये, दादांच्या जखमेवर मीठ चोळतायत ही लोक. हा मूर्खपणाला थांबवायला पाहिजे. मी तिला अडवणार आणि मुक्ता वहिनीला आमच्या घरात मी एकही पाऊल टाकू देणार नाही. अहो कुठे आहेत माहित नाही म्हणजे असं कसं माहित नाही? फोनवर काहीतरी सांगितलं असेल ना त्यांनी. नाही ना मुक्ता, बघ आधी 2 दिवस फक्त त्यांचा मेसेज येत होता आणि मी जेव्हा त्यांना फोन ट्राय करत होतो ना, त्यांचा फोन लागतच नव्हता. सो मी आणि पप्या आम्ही दोघं 2-3 दिवस त्यांना खूप शोधत होतो. म्हणजे इतके दिवस तुम्ही ज्या टेन्शन मध्ये आहात ते हेच का? अहो तुम्ही मला काही सांगितलं का नाही? मायापासून असं लपून का ठेवलं? अगं कारण तुझी स्पर्धा होती ग, आणि तुला हे समजा आधीच समजलं असतं तर तुझ्या स्पर्धेवर परिणाम झाला नसता का, म्हणून तुझ्यापासून लपवलं ग. एवढा त्रास सहन करून एवढं सगळं चालू असताना मी माझ्या स्पर्धेला येऊन माझ्या पाठीशी उभं राहिलं. कसं आहे मुक्ता, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तशी प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषही असतोय. चल चल, बॅग भर आता, निघायचं. आजी, दादा आल्याशिवाय मी कशी येऊ? अगं तू घरी चल, तुझ्या पायगुणामुळे रावसाहेब बी लवकर घरी परत येईल. मी येते. शाबास शाबास पोरी. सारंग आधी वैजंतीला फोन ला सांग, मुक्ता येते या घरी. हो आजी, लगेच सांगतो. चल चल, मुक्ता बॅग भर, चल लवकर घरी. समधी जण वाट बघतात ग कधीची. बाई माझी, बर तुम्ही लवकर घरी या आधी. अरे आता बोलत नको बसू, घरी ये. हा ठेवते फोन. दामू काका, आशा, अरे कुठे आहात? लवकर या. दामू काका या लवकर आधी. काय झालं? काय झालं मोठे? एवढा खुश दिसताय तुम्ही, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं झालंय. काय झालंय सांगा ना पटकन. बघा मला राहवत नाही, पटकन सांगा बघा तुम्ही आता. अगं हो थांब, मला सांगू दे. मुक्ता घरी येते. काय? हो, मुक्ताताई घरी येत आहेत. वा वा वा, देवच पावलं बघा. आपलं तिचं स्वागत करायचं, जंगी स्वागत झालं पाहिजे. मी स्वागतच होणार. तुम्ही फक्त सांगा काय करायचं, लगेच तयार लागतो बघा. बहिणी, मला सुद्धा काही कामं असतील तर सांगा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला मला खूप आवडेल. माधवी, हे तू बोलतेस? ओ म्हणजे माझं तसं काय नाही बहिणी. नाही तुझं कसं आणि काय आहे ना, चांगलंच माहिती मला. पण ठीक आहे, आता तुला आनंदामध्ये सहभागी व्हायचंय ना, तर आपण सगळे मिळून तयारी करूया. दामू काका, तुम्ही आता बाहेर जा आणि आपल्या नेहमीचे ते फुलवाले काका आहेत ना, त्यांच्याकडनं 10 किलो फुलं घेऊन या.
इथपासून दरवाजापर्यंत फुलाची अशी छान अशी चादर अंतरा. वय वय अगदी बेस्ट आयडिया बघा. आता निघतो. आणि तू रांगोळी काढ आणि तोरण तयार कर. तिला वळून घरात घ्यायचं ना, त्याच्यामुळे ती सगळी तयारी कर. आणि तर व्यवस्थित कर, नाही तर हे आपल्याला म्हणतील एवढी सगळी तयारी करायची होती मी, नाही तर तुम्ही काहीही केलं नाही, काही उपयोग नाहीये तुमचा. होय. आणि म्हणतील की काय नको म्हणून तू जा आणि तयारी कर. रांगोळी काढायची. रावसाहेब येतील तेव्हा येतील. या रंगाचा बेरंग करायला, या स्वागत समारंभाचा पचका करायला कोणीतरी येतंय. मुक्ते, खरं तर तुला लग्न झालं ना तेव्हा तुझी पाठवणी झाली तेव्हा जेवढा त्रास झाला होता ना तेवढाच आता पण होतोय. पण आज आहे ना तू परत चालली, या दुःखापेक्षा तू तुझ्या हक्काच्या घरी चाललीस याचा आनंद जास्त आहे. एक डोळा हसतोय तर दुसरा रडतोय. पोरी खरं तर लग्न झालेल्या पोरीचं खरं घर हे तिचं सासरच असते. माहेरी काय काही झालं तरी ती पाहुणीच. माझी एकच इच्छा आहे, त्या घरात जी काही लोक तुला विरोध करीत आहेत त्यांनी आता तरी तुला समजून घेतलं पाहिजे. अण्णा, तुम्ही नका काळजी करू. जरी कोणी समजून नाही ना घेतलं तरी जीव लावणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पण पोरी तशीच वेळ आली तर काय घाबरायचं नाही. ह्या घराचे दरवाजे तुला कायम उघडे असतील. मुक्ते, तरी मला वाटत आमच्यापेक्षा ही लोक तुला जास्त जीव लावते. अण्णा, अहो मुक्ताचे वडील म्हणून मी तुमची काळजी समजू शकतो, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी मुक्तावर तशी वेळ येऊ देणार नाही. आणि तसेही आम्ही सगळे खंबीरपणे मुक्ताच्या पाठीचे आहोत. दाजी, मुक्त त्याला जर त्रास झाला ना तर मला फोन करा. हा, मी वैदू बाबाकडून जडीबुटी घेऊन येईन. हा. बाय. ताई, फोन करत जा, मला तुझी आठवण येईल. अरे गजा, अरे गजा गाडी मागे पळाली का गजा? अरे थांब जरा गजा. अरे देवा देवा देवा, काय ही तयारी, जसं काही एखादी महाराणी जग जिंकूनच घरी येणार आहे. आता जर इथे अंबिका आत्या आणि दत्ता मामा असते ना तर अंबिका आत्याने कसलाच विचार न करता रांगोळी अशी उधळून टाकली असती. इतकी भांडली असती त्यांच्याशी, पण मुक्ताला घरात पाय ठेवू दिला नसता. हे बघ, आता जर का राव दादा इथं असते ना त्या अंबिका वंसनाना आज डांबून ठेवलं असतं आणि त्या मुक्ताची मिरवणूक काढली असती बँड बाजा सहित. खरे मला ना आता हे सगळं आहे ना ते बघवतच नाहीये. शी बाबा, काय हे.
सांभाळ. गजार का पळतो? असंच तू तिकडे गेल्यावर परत दिसणार नाही ना म्हणून. वा 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 वा, अगदी वागण्या बोलण्यातून आता काशा तू रावसाहेबच वाटायला लागलास रे. वाटायला लागलं ना मग. तर कधी एकदा वाड्यावर जातोय असं झालंय मला रावसाहेब. नाही नाही नाही, वाड्यावर जायचं आहेच, पण पूर्ण तयारी करू. तयारीनिशी जायचं. आता आणखीन काय तयारी करायची आहे? अरे बाबा, आता घरात त्यांची बऱ्यापैकी ओळख झाली आहे. आता घराची ओळख करून घे. अरे कसली घराची ओळख? ओळख नाही रे, ओळख ओळख काय, ओळख ओळख. हळूहळू हळूहळू होणार. आता बरस झालेलं आहे. थोडं थोडं मधले मधले शब्द आहेत ना ते तेवढेच जात आहेत. तर मला एक सांग, घरामध्ये गेल्याशिवाय घराची ओळख कशी काय होणार? मी आहे ना, मी सांगते ना. आओ मोबाईल द्या, मोबाईल. हो हो. हे बघ, हे वाड्याचं मुख्य दार म्हणजे मेन डोर. हे बघ, इकडनं आत गेला ना की हा चौक. वाड्याच्या आत चौक? हा. चौक आणि कशाला? इथे काय दहीहंडी लावायचे का कुठला उत्सव साजरा करायचा आहे? उत्सव नाही रे, वाड्यात ना अशी एक मोठी जागा असते, त्याला चौक म्हणतात. तो हा चौक. आणि ही आपल्या घराण्याची कुलदैवता. हा, ते आपल्या गावाकडे शेताकडे होती की देवी, ती माहितीये मला. हा, हे बघ हे बघ, या देवीच्या डाव्या बाजूच्या खोल्या आहेत ना, त्या युवराज, गायत्री, भाऊ आणि माधवीच्या आहेत. हा, म्हणजे घरात आत गेल्यावर देवीच्या डाव्या बाजूला. देवीच्या डाव्या बाजूला ही देवी. हा, पुढे पुढे. हे बघ, देवीच्या बरोबर उजव्या बाजूला वर चंद्राबाईची खोली आहे, आणि चंद्राबाईच्या बरोबर खालची खोली रावसाहेब आणि वैजंतीची आहे. ही छोटी चिकनी तर ही खोली रावसाहेबांची आहे, कळलं ना? रावसाहेब म्हणजे मी रावसाहेब आणि वैजयंती माझी बायको, म्हणजे रावसाहेबची बायको. मजा आहे ना. पुढे बघ, पुढे बघ, पुढे पुढे पुढे. ही चंद्राबाईची खोली आहे ना, त्यात अनेक वर्ष रावसाहेबांनी त्या चंद्राबाईला बंदिस्त करून ठेवलं होतं. मुक्ता आली आणि सोडवलं तिला. मुक्तामुळे मुक्त झाली ती. ठीक आहे. हे बघ, ही देवी आहे ना, तिच्या मागच्या बाजूनी हा रस्ता जो दिसतोय ना, तिथे हॉल आहे. हॉल 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 म्हणजे काय? हॉल म्हणजे घरातली सगळी माणसं कधीतरी असं बैठक करतात, मजा मस्ती करतात, एकत्र बोलतात, त्याला हॉल म्हणतात. हा, म्हणजे सगळे एकत्र बसून पत्ते खेळतात पैसे लावून. पत्ते बित्ते नाही रे, हे सगळं रावसाहेबांना आवडत नाही. जुगार म्हणजे अजिबात नाही, त्यांना अजिबात हे सगळं असलं आवडत नाही. बर. हे बघ हे बघ, आता हा हॉल आहे ना, त्याच्या ह्या साईडला हा जिना दिसतोय, तिकडनं वर या 3 रूम्स आहेत ना, तिथे सारंग मुक्ताची रूम, नंतर गेस्ट रूम, आणि तिथे आमची सुद्धा रूम आहे. जे दाखवायचं ते अजून दाखवलंच नाही. झालं की सगळं दाखवून. अजून काय दाखवायचंय? तिजोरी. तिजोरी? आमचा थेट त्याच्याशी संबंध येणार आहे. हो, येणार येणार. पण कसं आहे, जेवण झाल्यानंतर स्वीट डिशची मजा आहे ना. आधीच कशी स्वीट डिश, तिजोरी नंतर दाखवू आम्ही. आयुष्यामध्ये कधी गोडधोड पाहिलं पण नाही. गोडधोड ती काय, ती स्वीट डिश दिसली पहिली हाणणार, मग जेवण. ती मी दाखवतो दे. तिजोरी तिचं माझं जुनं नातं आहे. हा, ही बघ, ही तिजोरीची खोली आणि ही तिजोरी.